हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण पाहत होतो क्लास 10चं सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स मध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल अँड इथेनॉइक ऍसिड. आणि यामध्ये आपण बघू केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल अँड इथेनॉइक ऍसिड मध्ये रिएक्शन्स, डिफरंट रिएक्शन्स ऑफ इथेनॉल अँड इथेनॉइक ऍसिड. आणि फर्स्ट आपण बघणार आहे रिएक्शन विथ सोडियम. सो बघू शकता तुम्ही, फर्स्ट आपल्याला बघायचं आहे रिएक्शन विथ सोडियम. रिएक्शन विथ सोडियम. आता इथेनॉलची रिएक्शन आपण बघू शकतो सोडियम सोबत. तर बघू शकता CH3 CH2OH, CH3 CH2OH हा असेल इथेनॉल. बघू शकता CH3 CH2OH असेल इथेनॉल आणि याची रिएक्शन आपल्याला करायचं आहे सोडियम सोबत. तर बघू शकता सोडियम सोबत जेव्हा इथेनॉल रिएक्ट करेल, बघू शकता तुम्ही इथे आता यावर जो OH असेल, आता OH मध्ये बघू शकता OH मधला हायड्रोजन जाईल आणि या ठिकाणी तो रिप्लेस होईल Na ने. मीन्स OH मधला H रिप्लेस करेल, OH मधला H रिप्लेस करेल सोडियमने. तर बघू शकता रिएक्शन असेल CH3 CH2O. आता H रिप्लेस करेल Na ने आणि इथे येईल CH3 CH2O Na. आता बघू शकता हायड्रोजन बाहेर जाणार आहे, बट हायड्रोजन H च्या फॉर्म मध्ये बाहेर जाऊ शकत नाही. तर इथे बघू शकता हा जाईल H2 च्या फॉर्म मध्ये, दॅट इज हायड्रोजन गॅस. आणि बघू शकता याला करावं लागेल आपल्याला बॅलन्स. तर बघू शकता इथे 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन बाहेर गेलेले आहेत, तर इथे करावं लागेल आपल्याला ट्वाइस. इथे ट्वाइस केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन बाहेर जातील. आता बघू शकता इथे जर 2 केला आपण, तर इथे सुद्धा करावं लागेल आपल्याला 2. मीन्स आपल्याला सोडियमचे जे ॲटम्स आहेत ते दाखवावं लागतील 2. तर बघू शकता इथेनॉल जेव्हा सोडियम सोबत रिएक्ट करेल, बघू शकता इथेनॉल जेव्हा सोडियम सोबत रिएक्ट करेल तेव्हा तो प्रोड्यूस करेल सोडियम. बघू शकता सोडियम इथॉक्साइड. बघू शकता सोडियम इथॉक्साइड प्रोड्यूस करेल. जेव्हा तो इथेनॉल रिएक्ट करेल सोडियम सोबत, तेव्हा तो प्रोड्यूस करेल सोडियम इथॉक्साइड. बघू शकता आता इथे सोडियम असेल, याने होता म्हणून आला सोडियम. त्यानंतर O दॅट इज ऑक्साइड अँड CH3 CH2 दॅट इज इथेन. तो सोडियम इथॉक्साइड असेल इथेनॉल व्हेन रिएक्ट्स विथ सोडियम. सो आपण बघत होतो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल आणि त्यामध्ये आपण फर्स्ट रिएक्शन बघितली रिएक्शन विथ सोडियम. त्यानंतर नेक्स्ट बघू शकतो आपण डिहायड्रेशन रिएक्शन. आता बघू शकता नेक्स्ट रिएक्शन असेल डिहायड्रेशन रिएक्शन. आता यामध्ये नावावरून लक्षात येऊन जाईल तुमच्या डिहायड्रेशन रिएक्शन. आता डी मीन्स होते रिमूव्हल. डी मीन्स लक्षात ठेवायचा रिमूव्हल. डी मीन्स रिमूव्हल. आता बघू शकता हायड्रेशन दॅट इज हायड्रेशन मीन्स आपण इथे म्हणू शकतो हायड्रेशन मीन्स H2O और वॉटर. हायड्रेशन मीन्स म्हणू आपण इथे वॉटर, दॅट इज रिमूव्हल ऑफ वॉटर. रिएक्शनच्या नेमिंग वरून लक्षात घेऊ शकता रिमूव्हल ऑफ वॉटर होईल रिएक्शन मध्ये. तर बघू शकता पुन्हा आपण घेतलाय CH3 CH2OH. CH3 CH2OH घेतलेला आहे आणि याची रिएक्शन आपण करणार आहे कॉन्सेंट्रिक H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. दॅट इज आपण ऍज अ कॅटलिस्ट यूज करू कॉन्सेंट्रिक H2SO4 ला आणि 170 डिग्री सेल्सिअस इतक्या टेम्परेचरवर रिएक्शन करायची आहे. आता रिएक्शन जेव्हा कॉन्सेंट्रिक H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये होईल, डिहायड्रेशन रिएक्शन होईल, दॅट इज रिमूव्हल ऑफ वॉटर होईल. बघू शकता डिहायड्रेशन रिएक्शन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर होईल. तर एक मॉलिक्युल दॅट इज CH3 CH2OH आहे, तर इथून CH2 दॅट इज H आणि L लिहू शकतो आपण CH2 दॅट इज OH. तर CH3 मधून आपण H बाहेर घेतलेला आणि CH2 सोबत असेल OH. तर ह्या OH आणि H चं होईल रिमूव्हल, दॅट इज H2O रिमूव्ह होईल आणि इथे CH2 बॉन्डेड विथ CH2 प्लस रिमूव्हल ऑफ झालेला आहे वॉटर. बघू शकता रिमूव्हल ऑफ वॉटर झालेला आहे. याकडून जाईल OH आणि याकडून जाईल H. आता यामध्ये बघू शकता CH3 CH2OH होता, दॅट इज CH2 सोबत बॉन्डेड होता OH आणि CH2 सोबत बॉन्डेड होता H, दॅट इज CH3 होता. तर यामधून H बाहेर गेला, यातून OH बाहेर गेला, मीन्स दोघांचाही 1-1 बॉन्ड कमी झालेला आहे. याचा सुद्धा एक बॉन्ड कमी झाला, याचा सुद्धा एक बॉन्ड कमी झाला आहे आणि दोघांच्या मधात फॉर्म होईल डबल बॉन्ड. बघू शकता आता दोघांच्या मधात फॉर्म होईल डबल बॉन्ड. रिएक्शन मध्ये बघू शकता दोघांच्या मधात फॉर्म झालेला आहे डबल बॉन्ड, बिकॉज याचा एक बॉन्ड कमी झालेला होता आणि याचा सुद्धा एक बॉन्ड कमी झालेला होता. OH बाहेर गेल्यामुळे याचा एक बॉन्ड कमी झालाय, H बाहेर गेल्यामुळे याचा एक बॉन्ड कमी झालाय आणि इथे फॉर्म झालाय CH2 डबल बॉन्ड CH2 दॅट इज इथिन. बघू शकता CH2 डबल बॉन्ड CH2 असेल इथिन, दॅट इज बघू शकता अल्कोहोल पासून तयार झालेला आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अल्कोहोल पासून तयार झालेला आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. जेव्हा ते रिएक्ट केला आपण इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सेंट्रिक H2SO4. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सेंट्रिक H2SO4 जेव्हा रिएक्ट केलं
तेव्हा प्रिपेअर झाला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. बघू शकता. सो फर्स्ट आपण बघितलं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ऍसिड. बघू शकता केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत आपल्याला इथेनॉइक ऍसिडच्या. इथेनॉइक ऍसिड आता बघू शकता इथेनॉइक ऍसिड साठी फॉर्म्युला असेल दॅट इज CH3. बघू शकता इथेनॉइक ऍसिड साठी फॉर्म्युला असेल CH3COOH. आता याचे केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघताना याला फर्स्ट आपण रिएक्ट करू बेस सोबत. मीन्स आपण केमिकल प्रॉपर्टीज बघताना रिएक्शन्स बघूया आणि फर्स्ट आपण ऍसिडची रिएक्शन बघू बेस सोबत. ऍसिडची रिएक्शन बघू आपण बेस सोबत. आता आपल्याला माहित आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन 9th स्टँडर्ड मध्ये आपण बघितली सुद्धा आहे. दॅट इज ऍसिड व्हेन रिएक्ट्स विथ बेस. जेव्हाही ऍसिड बेस सोबत रिएक्ट करेल तो प्रोड्यूस करेल सॉल्ट अँड वॉटर. बघू शकता ऍसिड जेव्हाही बेस सोबत रिएक्ट करेल तेव्हा तो प्रोड्यूस करेल सॉल्ट अँड वॉटर. आता यामध्ये बघू शकता ऍसिड आहे. ऍसिड दिल आपला H आहे. बघू शकता ऍसिड दॅट इज दिल हा H आणि इकडे बघू शकता NaOH दॅट इज हा दिल OH. H आणि OH मिळून H2O बाहेर जाईल. बघू शकता H आणि OH मिळून H2O बाहेर गेलेला आहे. दॅट इज ऍसिड मधला H आणि NaOH मधला OH बाहेर गेलेला आहे. इथे रिमेनिंग आहे CH3COO. तर बघू शकता इथे असेल CH3COO आणि इकडे असेल Na. CH3COO Na दॅट इज सॉल्ट प्लस वॉटर. सो जेव्हाही ऍसिड दॅट इज इथेनॉइक ऍसिड आणि बेस दॅट इज स्ट्रॉंग बेस NaOH रिएक्ट केलेला आपण ऍसिड सोबत आणि प्रोड्यूस केला आहे सॉल्ट अँड वॉटर. बघू शकता CH3COO असेल सॉल्ट आणि H2O असेल वॉटर. ऍसिड मधला H आणि NaOH मधला OH दॅट इज बेस मधला OH आणि ऍसिड मधला S रिएक्ट करून बनवेल H2O आणि रिमेनिंग दॅट इज CH3COO आणि Na बनवेल CH3COO Na दॅट इज सॉल्ट. सो ऍसिड आणि बेस रिएक्ट करून प्रोड्यूस करेल सॉल्ट अँड वॉटर. हे असेल इथेनॉइक ऍसिडची रिएक्शन विथ बेस. इथेनॉइक ऍसिडच्या नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपल्याला बघायचं आहे इथेनॉइक ऍसिडची रिएक्शन सोडियम कार्बोनेट सोबत. तर बघू शकता आता इथेनॉइक ऍसिड असेल दॅट इज CH3COOH. इथेनॉइक ऍसिड आलेला आपलं CH3COOH. याची रिएक्शन करायची आपल्याला सोडियम कार्बोनेट सोबत Na2CO3 सोबत. तर बघू शकता आता इथे जो सोडियम दॅट इज इथेनॉइक ऍसिड असेल हा असेल इथेनॉइक ऍसिड आणि याची रिएक्शन आपण करणार आहे सोडियम कार्बोनेट सोबत. इथेनॉइक ऍसिड असेल आणि याची रिएक्शन आपण करणार आहे सोडियम कार्बोनेट सोबत. सोडियम कार्बोनेट सोबत रिएक्शन करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जी रिएक्शन झाली होती बेस सोबत दॅट इज NaOH सोबत सिमिलर प्रोडक्ट इथे सुद्धा तयार होईल दॅट इज CH3COO असेल. CH3COO आणि यामधला जो Na ऍटम असेल तो रिएक्ट करेल CH3COO सोबत आणि प्रोड्यूस करेल CH3COO Na. प्लस बघू शकता आता तुम्ही इथे 2 atoms ऑफ सोडियम आहे तर प्रोडक्ट साइडला सुद्धा 2 atoms ऑफ सोडियम असेल. सो याला करावं लागेल आपल्याला ट्वाइस CH3COO Na आणि इथे ट्वाइस केल्यानंतर इथे सुद्धा करावं लागेल आपल्याला 2 दॅट इज 2 CH3COOH. आता यामध्ये बघू शकता CH3COO चे 2 atoms आलेले H चे सुद्धा असतील 2 atoms दॅट इज H2 आणि यातला एक ऑक्सिजन रिएक्ट करेल H2 सोबत आणि प्रोड्यूस करेल H2O. प्लस बघू शकता तुम्ही इथे एक ऑक्सिजन H सोबत गेलाय दॅट इज H2O प्रोड्यूस केला. रिमेनिंग राहील CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साइड. तर यामध्ये बघू शकता तुम्ही कार्बन डायऑक्साइड या रिएक्शन मधून बाहेर पडेल आणि CH3COO ने प्रोड्यूस होईल. दॅट इज बघू शकता याला म्हणून आपण सोडियम. Na असेल तर आला सोडियम. त्यानंतर बघू शकता CH3COO Na CH3COO Na हा ग्रुप असेल आपला इस्टर ग्रुप. सो याला म्हणून आपण OATE लिहू आपण इस्टर ग्रुप असेल. त्यानंतर 2 कार्बन्स आहे बघू शकता याला लिहू आपण इथॅन. सो हा असेल सोडियम इथॅनोएट. एक साइडने सोडियम होता तर सोडियम लिहिलं. COO ग्रुप दॅट इज बघू शकता तुम्ही इस्टर ग्रुप आहे आणि 2 कार्बन्स आहे तर आलं इथॅनोएट. सो असेल सोडियम इथॅनोएट आणि या रिएक्शन मध्ये बाहेर पडेल कार्बन डायऑक्साइड. तर बघू शकता सोडियम कार्बोनेटची रिएक्शन पाहिली आपण इथेनॉइक ऍसिड सोबत. इथेनॉइक ऍसिडची रिएक्शन आपल्याला करायची आहे नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये इथेनॉइक ऍसिडची रिएक्शन आपल्याला करायची आहे सोडियम बायकार्बोनेट सोबत. तर बघू शकता आता इथेनॉइक ऍसिडची रिएक्शन करू आपण सोडियम बायकार्बोनेट. इथेनॉइक ऍसिड आलं दॅट इज CH3COOH आणि सोडियम बायकार्बोनेट दॅट इज NaHCO3. सो सोडियम बायकार्बोनेट असेल NaHCO3. पुन्हा बघू शकता
जशी सोडियम कार्बोनेट मध्ये रिएक्शन झाली आहे, जे प्रोडक्ट आपल्याला सोडियम कार्बोनेट मध्ये मिळाले तेच प्रोडक्ट मिळतील आपल्याला सोडियम बायकार्बोनेट. आता बायकार्बोनेट बघू शकता, दॅट इज HCO3 ग्रुप रिप्रेझेंट करेल बायकार्बोनेट आणि सोडियम सोबत आहे तर रिप्रेझेंट केलं सोडियम बायकार्बोनेट. असेल इथेनॉइक ऍसिड. सिमिलर रिएक्शन होईल, यामधला H ऍटम जाईल रिएक्ट करेल H सोबत आणि CH3COO ग्रुप दॅट इज CH3COO प्लस प्रोड्यूस करेल Na. CH3COO Na, H रिप्लेस करून Na येईल. त्यानंतर बघू शकता यामधला हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि यातला एक ऑक्सिजन मिळून बनवेल H2O प्लस यामधून सुद्धा रिलीज होईल कार्बन डायऑक्साइड. सिमिलर रिएक्शन होईल, जशी रिएक्शन झाली आहे सोडियम कार्बोनेट सोबत तशीच रिएक्शन होईल सोडियम बायकार्बोनेट सोबत. त्यानंतर बघू शकता हा प्रोडक्ट असेल दॅट इज सोडियम, आताच बघितलेला आपण, हा प्रोडक्ट असेल सोडियम. त्यानंतर CH3C डबल बॉन्ड O Na याला असेल ओपन. तर बघू शकता C डबल बॉन्ड O ग्रुप रिप्रेझेंट करता इस्टर रिप्रेझेंट करता तर नेमिंग येईल OATE. त्यानंतर 2 कार्बन्स आहे, 2 कार्बन्स आहे तर आलं इथॅन. सो नेमिंग असेल याचं सोडियम इथॅनोएट आणि यामध्ये सुद्धा रिलीज होईल कार्बन डायऑक्साइड. बघू शकता.